नमस्कार रसिकांनो, कढीपत्ता म्हटलं की आपल्याला फक्त वरणाची किंवा पोह्याची फोडणी आठवते ना. आणि आपण काय करतो, जेवताना तो कढीपत्ता अलगद बाजूला काढून ठेवतो. पण आज या कढीपत्त्याला साईड हिरोवरून थेट मेन हिरो बनवायला आलोय आपण. हा साधा दिसणारा कढीपत्ता म्हणजे गुणांची खाण आहे बरं का. वजन कमी करायचं, कढीपत्ता खा. डोळ्यांची नजर तेज करायची आहे तर कढीपत्ता खा. आणि सर्वात महत्त्वाचं, जर तुमचे केस गळत असतील आणि तुम्हाला तुमचे केस घनदाट काळेभोर हवे असतील तर कढीपत्ता हा अगदी अमृत आहे. आता पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं. सगळ्यात आधी उडीद डाळ टाकून तिचा रंग बदलेपर्यंत मस्त भाजून घ्यायचं. सुगंध सुटला की तिला बाहेर काढा. मग टाका आपलं डाळं म्हणजे फुटाण्याची डाळ. त्यांनाही हलकंसं परतून घ्या. अब आये अपने लाडके शेंगदाणे. त्यांनाही तेलात छान कडकडीत भाजून घ्यायचं. पूर्ण रेसिपी काय 1-1.5 मिनिटात सांगता येणार नाही आणि पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मी माझ्या चॅनलवरती हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर नक्की तुम्ही भेट द्या. वा, काय सुगंध सुटलाय. शेजारच्यांच्या घरात सुद्धा नक्कीच खोकण्याचा आवाज गेला असेल. हे बघा, काय अप्रतिम तोंडाला पाणी आणणारी कढीपत्त्याची चटणी. ही चटणी तुम्ही गरम भात, तूप किंवा चपाती भाकरीसोबत खाऊ शकता. मग काय, कधी बनवता ही चटणी? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा आणि खुश राहा.